हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आत्ताच फ्रेश झाली आहे आणि मस्त रेडी वगैरे झाले. 10 वाजत आले, 10च वाजले. आणि तरी पण आज मला लवकरच जाग आली होती, कारण रोजची सवय पण असती आणि माझा अलार्म पण आज खूप लवकर वाजला, त्यामुळं लवकरच जाग आली होती. तर चला, नंतर म्हणजे काय होतं ना, पहिले 2-4 दिवस घरची सवय असते ना, तसं लवकर जाग येते आणि मग नंतर शेवट जायची वेळ आली का 9-10 वाजता जाग येते, असं होतं. तर ठीक आहे, काही नाही, जोपर्यंत आराम करायचा तोपर्यंत करून घ्यायचा. तर चला, आता सगळे गेले ज्याचे त्याच्या कामाला. देवेन गेले कॉलेजला, पप्पा त्याला सोडवायलाच गेले. इथं त्याचा मित्र येतो, तर त्याच्या गाडीवर जात होतो. तिथून कधी याची गाडी नेतो, कधी त्याची नेतो. तर आज पप्पांना त्यांना बाहेर जायचं आहे, त्यामुळं त्याला तर काही गाडी नेता नाही येणार आहे, त्यामुळं तो गेला आहे कॉलेजला. मम्मीचं चालू आहे कपडे धुण्याचं काम, आजीचं पण काहीतरी चालू आहे आणि बाबा बघताय कीर्तन. सो चला, आता तुम्हाला माहेरचे ब्लॉग कसे वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या माहेरच्या ब्लॉगच्या सिरीजमध्ये तुम्हाला अजून नवीन नवीन काय पाहिजे किंवा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचा मी प्रयत्न करीन बनवण्याचा. आणि आता इथून पुढचे किती दिवस राहते काय माहीत नाही, तेवढे दिवस तर आपले इथलेच ब्लॉग राहणार आहे. अजून नवीन नवीन दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. सो नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा. तर चला, आज काय काय होतं काय काय नाही बघू. आज मम्मीने त्यांच्या गावच्या सप्त्याची सांगता आहे, म्हणजेच आज काल आहे, त्यामुळं 10 ते 12 कीर्तन असणार आहे. तर ते सगळे कीर्तनाला जाणार आहे. मी पण जाणार होते, पण माझ्या व्हिडिओचं बरंचसं काम बाकी आहे. तर म्हटलं जातो मी. आणि इथं गावात मंदिराजवळ असल्यामुळं ना, इथं पण आवाज येतो सगळा. तर ते सगळे जातील कीर्तनाला. तर चला बघू आज काय होतं. हां, अशाच अवतार देते तुला मी. तुला कीर्तनाला नाही जायचं का? आवरा ना मग, आता 10 वाजले. नाही, मी नाही येणार, जा. आणि बाबा तर रोज सकाळी सकाळी घरातच कीर्तन बघते. झी टॉकीजवर कीर्तन असतं, तर बाबा सकाळी रोज बघते. चला, मस्त जेवण करते. बाकीचे तर गेले आता सप्त्याला. मम्मीनी मस्त देवेंच्या टिफिनला छोलेची कोरडी भाजी बनवली होती, जी की मम्मीच्या हातची मला खूप आवडती. मी पण टिफिनला द्यायची आणि टिफिनला भाजी असते ती संपूर्णच आणायची काय. तर मस्त कांदा टोमॅटो घालून छोलेची भाजी बनवली. आता मस्त जेवण करते. हे पोरं पा, माझ्या बहिणीचे मुलं आहे, काही माझ्या भावाची मुलं आहे. मस्त खेळायचं आहे त्यांना. त्यांच्या मित्रांना म्हणते तुम्ही कधी येणारी खेळायला. माझं आधीच डोकं दापलेलं आहे बरं का. म्हणजे कसं ना, लहानपण असतं, खेळायचंच डोक्यात राहतं. शाळेतून आले आता मस्त खेळत आहे. मजा असते यार लहान मुलांची. काही डोक्याला कोणाचा ताण नाही, काही नाही. ताण नाही म्हणजे बालपण म्हणजे एकदम निरागस राहतं, कोणत्या गोष्टीचा काही लोड नसतो. शाळेत जायचं, अभ्यास करायचा, घरी यायचं, खेळायचं, म्हणजे ते त्यांच्यासाठी खूप आहे. पण मग मोठं झाल्यावर कसं जबाबदाऱ्या आहे त्यांना प्रत्येकावर, तसं लहानपण भारी असतं. लहानपणी असं वाटतं की आपण मोठं व्हायला पाहिजे पटकन, मोठ्या माणसांसारखं आपल्याला पण सगळं मिळायला पाहिजे. पण ते फक्त लहानपणीच वाटतं. मोठं झाल्यावर आपोआप जबाबदारी आली का असं वाटतं लहानपण किती छान आहे. लहान लहान मुलांकडे बघून असं भारी वाटतं की आपण बी परत लहान व्हायला पाहिजे. पण आता काही ते शक्य नाही. आता आपण जे आहे, ज्या रोलमध्ये, तो रोल आपण पार पाडायचा असतो. सो आता झोप झाली आहे माझी. मस्त दुपारी जेवण केलं आणि इतकी झोपायचं नव्हतं, पण सारखी मोबाईलच पाहत होते. मग म्हटलं आता मस्त झोपून घेऊ, कारण मोबाईलची पण चार्जिंग संपली होती. म्हटलं आता झोप घेऊ. तोपर्यंत मोबाईल पण चार्जिंग. 3 वाजता झोपले, तर आता वाजता 5:30 वाजता उठले. आणि आता चहा वगैरे घेते मस्त. मम्मी ते तर गेले कुठेतरी, त्यांच्या एका रिलेटिव्सला भेटायला गेली, त्यामुळं ते पण आज घरी नाही. मग काय, झोपूनच घेतला. चला, मस्त चहा घेते आता. आमची बाई गेली होती बाजारला, कारण आज मंगळवारी आणि आज आहे आमच्या गावचा बाजार. पदर का बरं घेते ग? नाही मग का बरं, म्हाताऱ्या बायांची सवयच राहते बरं का. पण व्हिडिओ चालू केला का पदर घेते. काय बाजार होता जास्त आज?
थोडं जास्त पोंगे आणले काय नागलीचे बाजारात काही एवढं राहत नाही दिदी. बाई गेली का फुटाणे आणि पोंगे तर फिक्स आहे. म्हणजे जास्त बाजार आणला का म्हणलं बाजारात काही एवढं राहत नाही. पण मग एवढी एकाच ठिकाणी मेथी होती 5 त्याला 20 रुपये मम्मी ते पण आले पाहुण्यांच्या घरी जाऊन. देवाई म्हणतात काय काय मेथी भेंडी मिरच्या हे काय बाई चवळी चवळी कोबी पालक शेपू कोथिंबीर मेथी कोथिंबीर कोथिंबीर काय आणायची मी आणली होती ना काल आणली होती ना ताई. रात्री काढली बहिणीनं नसं पाहिजे. हा जाऊ दे ताई. 10 रुपयाची काढली ती तुम्हाला मुटकुळे करायचे का तुला? ना नको का? नंतर कर ते नको भाकरी बी नको तू ते पाण्यातले मुटकुळे नाही करीत का हा ते करी तसे कर. अगं त्या दिवशी तसेच केले होते लई छान झाले मला देणार. मला तसे जास्त आवडते. काय रे या ना लई येडे पोर आहे. ते रोज व्हिडिओ पाहते ना मी आत्ता व्हिडिओ काढित त्याच्यामध्ये त्यांना पाहत होती की काय करते. माझ्या भावाची मुलं येते आणि माझा भाऊ येते आमच्यात. हे बघा हे इकडे हर्षू लाजले ते आता गेली. हॅलो हॅलो एवढी शायनिंग मारीत जातो घरी कॉलेजला. हा शब्द नाही. पप्पांचा फोन तर इतक्या मोठ्यात राहतो की समोरच्या तिकडे ऐकू जायला बसलं. आणि गावातून दिंडी निघाली आता म्हणजे सप्ताह संपलाय ना आज. तर आमच्या गावात सप्ताह संपल्यानंतर दिंडी निघते. म्हणजे बऱ्याचशा गावांमध्ये आदल्या दिवशी निघते. बऱ्याचशा म्हणजे आमच्या धनकवाडी परत डाऊसला पण आदल्या दिवशी दिंडी निघते. पण आमच्या गावात दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघते जेव्हा काला होतो तेव्हा. हे बघा दिंडी निघाली मस्त फटाके बिटाके वाजवत. हा बा आमचा तनू आलाय. काय रे दिंडीत नाही गेला दिंडीत नाही गेला. यांची चालू इथं पार्टी. खा ना तुम्ही कुठं तुम्हाला नाही म्हणते कारण हे म्हणे 10,000 सबस्क्रायबर झाले तेव्हा तर नव्हती पण आता आम्हाला पार्टी दे. आणि आज नेमकी गावचा बाजार पण होता. मग म्हणलं जा तुम्हाला काय आणायचं आणा. मग बालुशाही आणि भेळ घेऊन आले. खा पोटभर भेळ खा. चला थोडी बाहेर चक्कर मारायला गेले ते आज दिवसभर घरात बोर झालं होतं. मग म्हटलं बाहेर चक्कर मारायला जाऊ. मग बाहेर खिस्सा कापण्यात आला मग कारण सगळे माझे तिथं भाऊ बहीण होते. ते बोलले की तुझे 10,000 सबस्क्रायबर होऊन गेले तेव्हा तर काही तू इथं नव्हती म्हणे. आम्हाला पार्टी पण नाही दिली म्हणे ती. मग आम्हाला काहीतरी पाहिजे. म्हटलं जा तुम्हाला काय आणायचं आणा. बाजार होता आले त्यांना जे आवडतं ते घेऊन. मग दिले त्यांना पैसे. कारण मला इथं नाही भाऊ बहिणी आमची सगळी म्हणजे आमच्या बाबांचे सगळे भाऊ इथंच आहे. आमच्या बाबां ते सगळे 5 जण भाऊ आहे. तर सगळ्यांचे नातू वगैरे म्हणजे जवळजवळ मला 15-20 भाऊ बहीण असतील. सगळे जास्त असतील कदाचित मी कमी पकडले असेल. पण आता काही जॉबमुळे बाहेर गेले. जेवढे होते त्यांचं चाललं आम्हाला काहीतरी पार्टी दे. म्हणजे ठीक आहे जा तुम्हाला काय आणायचं आणा देते मी. तर ते बेळं बालुशाही घेऊन आले होते. मी पण खाल्ली थोडी त्यांच्यात. पार्टी आहे याचं तर काय चालू राहतं. तुला नाही भेटली पार्टी तिकडं. आबीला त्यांना पार्टी भेटली माझ्याकडून. मला ऐकू येतं तू बोल मी बहिरी नाही. असंच म्हणे 10,000 सबस्क्रायबर झाले तू आम्हाला पार्टीच नाही दिली. नाही ते म्हणे मग काहीतरी ते म्हणलं जा तुम्हाला काय आणायचं आणा. मग बेळ आणि हे घेऊन आले. चला जेवायचंय काय पोंगी. आता पोरगी आली भाऊ असंच राहतो. समजून घे तू. थोडस दुर्लक्षच करावं लागल तो इकडं. हा का मला बसून हा 2 नंबरचे ना हा का
बाई तू काय सांगू राहिली? मम्मीला नाही का नाही नाही मम्मी हे खरं आहे. हे तू लपू नको अजिबात. खरं सांगायचं त्या पप्पाला तूच आवडली. पप्पाला तर मीच आवडते रे. मम्मीला मीच आवडत. आणि मग तेच ना पण तुझी मम्मी कशी तुला आता मम्मी आज तुला ताट नाही दिलं तुला कसं वाटलं? पण मला उद्या भेटणार तू गेल्यावर मला. पण थोडं वाईट मग काय म्हणतो का मला लहानपणापासूनच असं कर. तिलाच द्यावा लागेल. बाई आमच्या रस्त्यावर घे पोंगे खाऊन जाऊ दे आता कायच म्हणशील तू. तुला घ्यायचंय का भात? नो भात नाही आता मेथीची भाजी खायची लई दिवसातून तुझ्या हातची. काय म्हटलं खाते ना. दीपिका